नमस्कार मित्रांनो, मी अरुण आंधळे पाटील. आपण पाहतात नव महाराष्ट्र. मित्रांनो, अशा प्रकारच्या राजकीय बातम्या असतील किंवा इतर रोखठोक बातम्या पाहण्यासाठी आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. आपण आज महाराष्ट्रामधील ज्या राजकारणात आला एक बदल झालेला आहे 2 दिवसात, त्याविषयी चर्चा करू. आपण 2 दिवसापूर्वी पाहिल्या मित्रांनो कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाचे आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जो बेबनाव झालेला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आणि अमित शहानी त्यांचे कशा प्रकारचे कान टोचले हे काही कोणाला समजलं नाही. परंतु जे आता हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे, चालू आहे, त्यामध्ये एकनाथ शिंदेनी मात्र युटर्न घेतलेलं आहे आणि गेले महिनाभर जे कुरघोडीचं राजकारण महायुतीत सुरू होतं त्याला आता कुठेतरी लगाम बसलेला आहे. आता तो किती दिवसासाठी आहे, कोणामुळे तो लगाम बसलाय, याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. एकनाथ शिंदे यांनी अत्यंत जाहीर टीका फडणवीसांवर केली होती. डहाणू येथील नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये प्रचार सभेत म्हटले होते की अहंकार हा रावणाचा देखील टिकला नाही आणि ते वाक्य त्यांनी कोणाला उद्देशून म्हटलं होतं हे जगजाहीर आहे मित्रांनो. परंतु त्यांनी नंतर खुलासा केला की मी हे वाक्य उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटलं होतं. जपलेला आणि वृद्धिंगत देखील केला आहे आणि मार्च मध्ये झालेल्या अधिवेशनात भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा झाली आणि सर्व पक्षीय सदस्यांनी आपापल्या परीने अभ्यासपूर्ण भाषणही केली आणि देवेंद्रजींनी त्यावेळी केलेले भाषण हे संपूर्ण चर्चेचा कळसाध्याय ठरलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून आज त्याच भाषणाचं पुस्तक रूपात प्रकाशन होतंय ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. संविधानावरच अभ्यासपूर्ण भाषण देवेंद्रजींनी केलंय. ते सोप्या भाषेमध्ये मगाशी मी म्हटलं ते सांगितलं आणि स्वातंत्र्याच्या अमृत काळातलं हे खऱ्या अर्थाने अमृतच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्याला संविधान दिलं. इतर अनेक देशांकडे संविधान आहेत, घटना आहेत, पण त्यांचं संविधान हे आर्थिक आणि प्रशासकीय चौकटीचा विचार जास्त करणारं आहे. परंतु भारताचं एकमेव संविधान असं आहे जे समाजाचा सर्वांगीण विचार करतं आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला एक राष्ट्रीय समाज ग्रंथच दिला आहे. या समाज ग्रंथाचं उत्तम विवेचन देवेंद्रजींनी केलंय. त्यांच्या या अभ्यासू वृत्तीचं आम्हाला सगळ्यांना उभ्या महाराष्ट्राला कौतुक वाटतं, आदर वाटतो आणि अभिमान देखील वाटतोय. दांडगा अभ्यास आहे. ते निष्णात वकील आहेत. मगाशी अध्यक्षांनी सांगितलं, अध्यक्ष देखील एक चांगले वकील आहेत आणि सभागृहामध्ये कुठल्याही प्रसंगाला ते अतिशय हातोटीने कौशल्याने हाताळतात. आणि म्हणून देवेंद्रजी वकील आहेत, अर्थशास्त्रातही ते तरबेज आहेत, प्रशासनावर देखील त्यांची पकड आहे. लोकप्रिय आणि कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी लौकिक देखील कमवलेला आहे. मला वाटतं संविधान समजावून घेणारा आणि दुसऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये या पुस्तकातून देणारा देवेंद्रजी यांच्यासारखा मुख्यमंत्री देशात दुसरा मुख्यमंत्री कुणी नसेल असं आपल्याला सगळ्यांनाच अभिमान. देवेंद्रजींसोबत अनेक वर्ष आपण सगळे काम करतोय. त्यांची विचार करण्याची पद्धत, निर्णय घेण्याची क्षमता हे सगळं आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे. देवेंद्र फडणवीसजी यांचं महत्वाचं कौशल्य म्हणजे मुद्देसूद मांडणी. कुठल्याही विषयाचा व्यवस्थित अभ्यास करूनच ते बोलतात
त्यामुळे समोरच्यावर त्यांच्या बोलण्याची छाप पडते, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यांच्या भक्कम निर्धाराला मेहनतीची जोड आहे, कष्टाची जोड आहे. आणि नागपूर आहे इकडे, ते सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्रासारखे गोड आहेत, असं म्हटलं तर वावगं नाही. आपल्या भाषणात देवेंद्रजींनी करेक्ट कार्यक्रमही ते करतात आणि त्यामुळे गमतीचा भाग आहे. आणि खरं म्हणजे मी सांगेन, देवेंद्रजी, आपका दिल भी जगह पर, दिमाग भी ठिकाने पर, दोस्त भी अपनी जगह और दुश्मन भी निशाने पर, अशा प्रकारचं काम तुम्ही करता. एकाच वेळी तुम्ही काय काय करू शकता हे तुम्ही दाखवलेलं आहे. हे काही लोकांना कळलंय, काही लोकांना कळलेलं नाही. अमिताभ बॉलिवूड मधला बिग बी असेल तर देवेंद्रजी या सभागृहातले बिग डी आहे. डी म्हणजे वेगळा अर्थ काढू नका. हा डी म्हणजे डिवोशनचा आहे, हा डेडिकेशनचा आहे, हा डिटर्मिनेशनचा आहे, हा डिसिप्लिनचा आहे आणि हा डी डेअरिंगचा पण आहे. विमोचन झालं ते महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय श्री आचार्य देवव्रतजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी नुकतेच चौकार आणि षटकार मारत आपलं शतक पूर्ण केलंय असे माननीय एकनाथराव शिंदेजी, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदेजी, त्याचप्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे, उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी, समोर उपस्थित आमचे सहकारी मंत्री, विधिमंडळातील सर्व सदस्य, नागपूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम विधानमंडळाचे माननीय सभापती आणि माननीय अध्यक्षांचे आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे या ठिकाणी मनापासनं आभार मानेन की आज जे काही भाषण मी संविधानाच्या गौरवाकरता विधानमंडळात केलं होतं त्याला पुस्तकाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रकाशित करण्याचं एक महत्त्वाचं कार्य त्यांच्यामुळे संपन्न झालेलं आहे. मगाशी अध्यक्षांनी उल्लेख केला की निश्चितच याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका आमच्या भास्करराव जाधवांची देखील आहे, कारण सभागृहामध्ये भास्करराव जाधवांनी मागणी केली की हे भाषण पुस्तक स्वरूपात आलं पाहिजे. अध्यक्षांनी त्वरित त्याला होकार दिला आणि आज ते आपल्या हातामध्ये पुस्तक स्वरूपात आलेलं आहे. उल्लेख त्यांनी केलाय. देवेंद्रजी स्वतः मी मगाशी म्हणालो वकील आहेत, त्यामुळे अचूक युक्तिवाद करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. अनेक विषयांची माहिती आणि आकडेवारी त्यांना तोंडपाठ असते. देवेंद्रजी विधिमंडळात आक्रमक भाषण देखील करतात. विरोधी पक्षात होते त्यावेळी केली, कधीतरी जेव्हा समोरून काही चुकीच्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात त्याही वेळी आपण त्यांचा आक्रमकपणा पाहिलेला आहे. परंतु देवेंद्रजींच्या उत्तरानंतर सभागृहातलं वातावरण देखील पूर्णपणे बदलून जातं, हे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून विरोधकांचे हल्ले परतावून लावताना आक्रमकता तर पाहिजे, पण संयम असेल तर त्याचा परिणाम अधिक होतो, हे देखील देवेंद्रजींनी अनेक वेळा सभागृहामध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून एखादी अप्रिय गोष्ट असली तरी सुद्धा
ती सांगायला देखील त्यांनी धाडस दाखवलेलं आहे. पण देवेंद्रजींनी कोणावरही वैयक्तिक टीका टिप्पणी केली नाही, याचे साक्षीदार आपण सगळे आहोत. जी टीका केली ती मुद्देसूद पूर्ण माहिती घेऊन आणि संयमाने केलेली आहे. हसत खेळत विरोधकांना चितपट करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, ती त्यांनी अनेक वेळा दाखवलेली आहे. टीका, ट्रोलिंग, टेन्शन, टोमणे सहन करण्याची त्यांची क्षमता अफाट आहे. पण देवेंद्रजींनी कधी उत्तर त्याला दिलं नाही आणि आरडाओरड आणि आदळआपटही केली नाही. ज्यांना उत्तर द्यायचं असेल त्यांना ते बरोबर उत्तर देतात. अंगावर आलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमही ते करतात आणि त्यामुळे गमतीचा भाग आहे. आणि खरं म्हणजे मी सांगेन, देवेंद्रजी, आपका दिल भी जगह पर, दिमाग भी ठिकाने पर, दोस्त भी अपनी जगह और दुश्मन भी निशाने पर, अशा प्रकारचं काम